अत्यंत धक्कादायक पण तितकेच महत्त्वाची वैद्यकीय घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. 60 ग्राम वजनाच्या गर्भपिशवीतून तब्बल 2 किलो वजनाचा 7 गाठी काढत डॉक्टरांनी 48 वर्षीय महिलेचा जीव वाचवलाय. साधारण 60 ते 80 ग्राम वजनाची असणारी गर्भपिशवी आणि त्याच अवयवात तब्बल 7 मोठ्या गाठी, एकूण वजन जवळपास 2 किलो अशी ही गुंतागुंतीची वैद्यकीय घटना जिल्हा रुग्णालयात समोर आली आहे. सतत रक्तस्राव, पोटात वेदना आणि झपाट्याने कमी होत असलेलं हिमोग्लोबिन अशी लक्षणे घेऊन आलेल्या 48 वर्षीय महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले. तपासणीनंतर गर्भाशयात अनेक मोठ्या गाठी असल्याचं स्पष्ट झालंय. गाठीचा आकार मोठा असल्याने गर्भपिशवीची नैसर्गिक रचना बदलली होती, त्यामुळे शस्त्रक्रिया आव्हानात्मक ठरणार होती. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया स्त्रीरोग तज्ज्ञ आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कमलाकर मुदखेडकर आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपिशवीतून 7 गाठी काढण्यात आल्यात. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर कमलाकर मुदखेडकर यांनी दिली आहे. 7 दिवसापूर्वी आपल्याकडे फुलंब्रीतून एक महिला, जिचं वय 48 वर्ष आहे, ती आपल्या रुग्णालयात ओपीडीसाठी म्हणून आलेली होती. तिच्या अंगावर रक्तस्राव होता म्हणून डॉक्टर स्मिता, आमचे जे गायनेकोलॉजिस्ट आहेत, स्त्रीरोग तज्ज्ञ, यांनी तिची तपासणी केली असता तिचं HbA फारच कमी होतं आणि अंगावर रक्तस्राव हे बरेच 1 वर्षापासूनची कंप्लेंट होती. तपासणी केली असता जवळपास पोटामध्ये 20 आठवड्यापर्यंतची गाठ असल्याचा एक अंदाज, प्राथमिक अंदाज त्यांना आला. आणि मग सोनोग्राफी केली असता, म्हणजे कॉम्प्लिकेटेड फायब्रॉइड त्याला म्हणतो आपण, त्याला असे आणि मल्टिपल फायब्रॉइड 7 ते 8 गाठी, ज्याला की आपण फायब्रॉइड म्हणतो, त्या आढळून आल्या. त्यात एक मोठी 7 ते 8 सेंटीमीटरची गाठ, अशा 2 ते 3 गाठी होत्या, बाकी काही छोट्या स्वरूपाच्या होत्या. म्हणजे हा प्रकार कसा आहे की हा गर्भपिशवीला झालेला आजार, म्हणजे जिथं गर्भपिशवी वजन जे असतं ते 50 ते 60 ग्रॅम असतं फक्त, तर तिथं जे ह्या गाठीमुळे तिचं वजन जवळपास 2 किलो हे झालेलं होतं. आणि ही अवघड शस्त्रक्रिया होती. म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला करण्यासाठी एक फार मोठं चॅलेंज होतं. पण डॉक्टर स्मिता आणि आम्ही हे डिस्कस, मी स्वतः स्त्रीतज्ञ असल्यामुळं आम्ही डिस्कशन करून या पेशंटला ऑपरेट करायचं की याच्यावर विचार करून ऑपरेट करण्यासाठी एक अडचण होती की त्या पेशंटचं HB हे फारच कमी होतं. म्हणून आम्ही तिला अगोदर 3 ब्लड दिले आणि तिला फिट करून मग आम्ही काल 11 वाजता तिचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. ही प्रक्रिया फारच अवघड होती, आव्हानात्मक होती, पण माझ्या सगळ्या टीमनी, त्यातल्या डॉक्टर स्मिता हिच्या पुढाकाराने आणि ॲनेस्थेटिस्ट आमची OTची टीम याच्या सहकार्याने ही यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे. सध्या महिलाही आपल्या वार्डातच आहे आणि अतिशय सुस्थितीत आहे. सर, अंदाजे या ऑपरेशनला कालावधी किती लागेल? एक जवळपास 1.5 तास आपल्या वेळ गेलेला आहे. क्रिटिकल म्हणजे आता मी काय सांगितलं अगोदर की जिथं गर्भपिशवीचं, नॉर्मल गर्भपिशवीचं वजन जे 50 ते 60 ग्रॅम असतं फक्त, तर हे या गाठीमुळं त्या गर्भाशयाचं वजन हे जवळपास 2 किलो झालेलं आहे. म्हणजे विचार करा की किती मोठ्या गाठी असतील. त्या जवळपास 7 ते 8 महिन्याची जशी गर्भवती बाई असते तितका ते पोटाचा आकार झालेला असता. आणि ह्या गाठी ह्या वेड्यावाकड्या वाढल्यामुळे त्या गर्भपिशवी संपूर्ण रचना ही बदलून गेलेली होती. त्यामुळे त्याचे जे स्ट्रक्चर असतात ऑपरेशन, जसं नॉर्मल जर गर्भपिशवी काढायची असेल तर ती अगदी सोपी असते. पण हे सगळं हे बदलल्यामुळे त्याच्या म्हणजे व्हेन्स, आर्टरीज, ते युरेटर, ज्या गोष्टी असतात, ब्लॅडर, या सगळ्या गोष्टी असतात. मराठीत म्हणजे ज्याला आपण मूत्राशय नलिका किंवा आपण ते रक्त पुरवणाऱ्या वाहिनी, या सगळ्या ह्या बदलून गेल्या असतात. त्यामुळे कुठे ऑपरेशन करायचं, काय करायचं याचा अंदाजा येत नसतो आणि त्यामुळे महिलेच्या जीवाला फार मोठा धोका असतो. होऊ नये म्हणून वेळोवेळी तर हे करायचं. झालं ह्याचे कारण असे आहेत, एकतर हार्मोनल इम्बॅलन्स असतो, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन जे आपल्या शरीरामध्ये प्रमाण असतं त्याचं कमी जास्त होणे हे एक प्रकार असतो. अनुवंशिक असतं, परत डायटरी असतं काही लोकांमध्ये, आणि काही लोकांमध्ये असं काय कारण असं स्पेसिफिक सांगता येत नाही. पण मेन जे कारण ते हार्मोनल इम्बॅलन्स आणि अनुवंशिक प्रकार जास्त असतो. आणि याचं कारण म्हणजे वेळोवेळी जर समजा
एक 30 वर्ष झाल्यानंतर महिलांनी सतत रेग्युलर तपासणी करून घ्यायला पाहिजे. जर मासिक पाळी सोडून इतर वेळेस जर रक्तस्राव होत असेल, पोटात काय वेदना होत असतील, पोटाचा काय आकार बदलत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी केली तर वेळेत लक्षात येऊन एवढं हा मोठा धोका होणार नाही.